नमस्कार मंडळी, आज आपल्याला मुळ्याच्या पानाची भाजी करायची. ह्या काही मुळ्याची पानं आपल्या शेतातली काढून घेऊ आपण भाजीसाठी. तेव्हा किती छान भाजी, तेव्हा ह्याला मुळं पण छान लागले. त्याला आपल्याला आता भाजी करायची मुळ्याची, पण एक दिवस सुट्टी करू आपण. आता ही शेतातली भाजी आणलेली स्वच्छ धुवून घेऊ. अशी स्वच्छ धुवून घेते आणि थोडी थोडी बाजूला साईडला काढून घेते. धुळी बसलेली असते उन्हाळ्याची जरा. आता भाजी कापून घेऊ. भाजी अशी बारीक कापून घ्यायची बघा. ही आपली मुळ्याची भाजी कापून झाली. आता मुळ्याच्या भाजीसाठी हा का हिरवीगार भाजी आणली शेतातली. त्याच्यासाठी लसूण, कूट, मीठ, चटणी, तेल एवढं साहित्य घेतलंय. आता भाजी शिजू घालण्यासाठी कढई ठेवून घेऊ चुलीवर. कढईत पाणी ओतते थोडं शिजून घ्यायसाठी. पाणी मापातच टाकायचे. त्याच्यात का भाजी टाकून घेते. थोडीशी भाजी शिजून घेतली म्हणजे आपल्या तांदूळच्या भाजीसारखी पिळून फोडणी द्यायची लसणाची. ह्याला अशी थोडी हलवून घ्यायची भाजी. हलवर केली म्हणजे शिजून ती. शिजायला काय नाही त्याला टाइम लागत. आता भाजी खालवर करून घेतली. जरा झाकून ठेवते आता परातीने थोडी. तर भाजी शिजूस तर लसूण सोलून घेते. कुठलीही भाजी असली तरी लसणाशिवाय खमंग लागत नाही बघा. कुठल्या भाजीला लसूणच टाकावा लागतो. पालेभाजीला तर लसूण लागतोच. लसणाशिवाय चवच येत नाही. आता फोडणीला लसूण मोडून घेते जरा. नव्या लसणामुळं काचोळा निघत नाही लवकर त्याचा. आता भाजी शिजली, उतरून घेते पिळून घेण्यासाठी. तर गरम पाणी काढून घेतलंय. गार पाणी टाकून पिळून घेते आता. अशी पिळून घ्यायची भाजी ही, म्हणजे ह्याचा तुरटपणा जातो. आता तवा चुलीवर ठेवून घेते. भाजी आपल्याला तव्यात उलटी पालटी करून घ्यायची फोडणीत. आता तव्यात तेल टाकून घेते. तव्यात आता मोडल्याला लसूण टाकून घेते. आता लसूण लाल झालाय. भाजी टाकून घेऊ त्याच्यात. आता चवीपुरतं मीठ टाकून घेते भाजीत. आता लगेच चटणी पण टाकून घेते. आता कूट टाकून घेते लगेच. शेंगदाण्याचा कूट आता पहिलाच भाजलेला होता, जाडसर कुटून ठेवलेला भाजीसाठी. भाजीला जाडसरच कूट लागतो बघा. चांगली अशी तेलात परतून घ्यायची भाजी, म्हणजे खमंग लागते. ही झाली बघा आपली भाजी तयार. खमंग झणझणीत लागन बघा आता.